वन साइड जिव्हाळा पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे वन साइड खेळ केला होता स्वतः आयोजक आहेत आणि आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये टीम उधवणीने देखील पहिला सामना जिंकलाय, त्यामुळे ही लढत चांगली पाहायला मिळेल. कॅप्टन 26 यांच्या साथीला प्रमोद हारुगडे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आकाश. आकाश पहिला चेंडू टॅप केलाय, मिड ऑफ आहे, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. ज्या प्रकारे या पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी विजय प्राप्त केलाय उधवणे आणि वन साइड जिव्हाळा दुसऱ्या लढतीमध्ये कशा प्रकारे खेळ करतील. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज आकाश. दुसरा चेंडू कमी गतीने टाकलाय, इनसाइड आउट लॉफ्टेड ऑर्डर आपण पाहतोय. गोलंदाजच्या डोक्यावरून अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेच जरूर, परंतु प्रयत्न पडतील अपुरे. 4 धावा, चौकार. कॅप्टन 26 अतुल भालेकर याच खेळासाठी जाणले जातात. पहिल्या सामन्यामध्ये देखील विस्फोटक फलंदाजी केली होती. पहिल्या चेंडूला सन्मान दिला, त्यानंतर अगदी फ्रंट फुटला येऊन चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह आपण पाहिला. समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलेला डीपला मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन तैनात केलाय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, चेंडू पायावर आदळतोय. यष्टी रक्षक वेगाने चेंडूवर आलेत. डॉट बॉल. 3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 4. मांडेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फसलाय, टायमिंग झाला नाहीये. विनोदला जेलची संधी असेल आणि विनोद करणार नाहीयेत कोणती चुकी. मोठा विकेट, मोठ्या विकेटचं पतन. कॅप्टन 26 परतावं लागेल, फलंदाज बाद. आकाशाने यश प्राप्त केले. इनॅट नंबर 3 विवेक वरपे. पहिल्या सामन्यातील सामनावीराचा खेळाडूचा मानकरी सामनावीराचा खेळाडू आलाय. कशा प्रकारे खेळ करेल यावर नजर असेल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते. सांगता अद्याप या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक चौकार वगळता चांगलं षटक हाताळलं गेलंय. आकाश साळुंके. मांडेडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अगदी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू लेंथ बॉल, पिकअप स्ट्रोक. विवेक वरपे यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार आणि षटकाराने टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद 10. अमित सनबुरकर. वेलकम टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबुर. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. या वर्षीची पहिली स्पर्धा पाटण टेनिस क्रिकेटमध्ये आई विठ्ठल देवी चषक आणि अमित सनबुरकर संपूर्ण टीम दाखल झाले. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मात्र या स्पर्धेला दाखल झाले त्यांच्या विरोधात अगदी टीम शार्वी 11 बागलवाडी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिलं षटक संमिश्र प्रकारचं पाहायला मिळालं. एक चौकार, एक षटकार, एक गडी बाद झाला. गोलंदाज आकाश साळुंके. जरूर निश्चितच यशस्वी षटक म्हणावं लागेल, कारण अतुल भालेकर यांना त्यांनी बाद केले. सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना निलेश. निर्धारित पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. 30 वर्तुळाच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. ऑन साइडला डीपला स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर तैनात केलाय. प्रमोद हारुगडे पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू हाफ व्हॉली आडवा बॅटने डीप स्क्वेअर लेगला फटका जरूर खेळलाय. पंच शहानिशा करतील. अवघी 1 धाव. राजू नाकवा सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि पाटण क्रिकेटमध्ये ज्या पंचांचं नाव मात्र सातत्याने घेतलं जातं, शशी कुलकर्णी सर
हे मात्र आपल्याला पाहायला मिळतं स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. अशा प्रकारची तुम्ही ज्यावेळेला चेंडू खेळता त्यावेळेला तुम्हाला मैदानाचा विचार करावा लागतो. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की फलंदाजी करत असताना तुमचं टेम्परामेंट हे खूप महत्वाचं असतं, कारण तुम्हाला मैदानाप्रमाणे फलंदाजी करावी लागते. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू गॅप मध्ये खेळलाय आकाश. अगदी वेगाने चेंडूच्या वर आले तत्पूर्वी प्रथमेशने चेंडू फील्ड केला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. कमी गतीने टाकलेला चेंडू ज्या प्रकारे हा फटका ऑन साइडला खेळला होता, कुठेतरी टायमिंग करण्यामध्ये आलेलं अपयश. विवेक वरपे कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहायचंय, कारण पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार फटकावला होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. काऊ कॉर्नर मिड विकेट तैनात केलाय. डी प्लस स्क्वेअर लेग आहे. लॉंग ऑन. कमी गतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. सातत्याने ऑन साइडला टार्गेट केलं जात आहे, कारण त्यांना माहित आहे एखादा डावखुरी आताचा गोलंदाज लेग कटर टाकतो त्यावेळेला तुम्ही ऑन साइडला खेळणं खूप तुमच्यासाठी सोयीस्कर असू शकतं, परंतु चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा याप्रमाणे खेळावं लागेल. 3 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 13. लेग स्टंपच्या जास्तीचा बाहेर व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. या अवांतर धावेने टीमची धावसंख्या 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. अतुल बालेकर बाद झाल्यानंतर मात्र विवेक वरपे आणि प्रमोद हरुगडे यांना मात्र चांगली भागीदारी करावी लागेल. माफ करा, प्रवीण हरुगडे. ज्या प्रकारे हाफ टॅकर चेंडू होता, अगदी गिरकी घेऊन फटका खेळलाय. मिड विकेट तैनात केलाय. एक धाव प्राप्त केली जाईल. मी कौतुक करेन कर्णधाराचं ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे, कारण ज्या प्रकारे ही क्षेत्ररक्षणाची सजावट केली आहे. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेत आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. चांगलं क्रिकेट. 4 चेंडू अखेर 15 धावा धाव फलकावर. बॅक टू द बॉलर. फटका खेळलाय. स्वतःवर नाराज आहेत प्रवीण हरुगडे, कारण त्यांना माहित होतं की हा फटका आपण चुकीचा खेळलाय. खराब चेंडू होता, परंतु तेवढाच खराब फटका. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करत असताना मात्र एक धाव प्राप्त केली जाईल का? इथे काय घडले पहा. अगदी एक धाव देखील प्राप्त नाहीये आणि कुठेतरी खराब चुकी, खराब क्रिकेट. आणि स्वतः मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि या मैदानाच्या आतमध्ये अगदी मोये मोमेंट पाहायला मिळते. निलेश यांचा षटक समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 15-1. रायगड प्रीमियर लीग मध्ये एका धावेने सामना जिंकलाय. अगदी IPL मध्ये एका धावेने मुंबई इंडियन्सने IPL जिंकले आणि इथे तर मात्र एक धाव घेण्याची संधी होती, ती देखील घेतली नाहीये. दुसऱ्या डाव्यात तुम्हाला एका धावेचं महत्व कळेल, कारण ज्या वेळेला तुम्ही अशा धावा घेत नाहीये त्यावेळेला कुठेतरी तुमच्या संघाच्या अडचणीमध्ये निश्चितच वाढ होईल. चांगली गोलंदाजी जरूर केली गोलंदाज निलेश यांनी. दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रथमेश. गत स्पर्धेमध्ये जय हनुमान चषक उदवणे संघाने चांगली कामगिरी केली होती. प्रथमेश पहिला चेंडू हाफ फॉली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. आकाश चेंडू खाली करणार नाहीत कोणतीही चुकी. विवेक वरप्यानं स्वतःवर देखील विश्वास बसत नाहीये आणि चांगल्या टप्प्यावर ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला मात्र फलंदाजाला ताकद वापरावी लागते आणि कुठेतरी ताकद कमी आणि मात्र विकेटशी मिळते हमी. या फलंदाज बाद. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे या सामन्यामध्ये विवेक वरपे स्वतःवर नाराज असतील, कारण शेवटच्या चेंडूवर धाव देखील घेतली नाही आणि आता मात्र पहिला चेंडू बाहेर खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बाद झालेत. प्रथमेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद करत असताना पहिले यश प्राप्त केले. वेलकम टीम वांगवेली मैन RDS. आज मात्र प्रत्येक जण या गोटवलीच्या मैदानामध्ये येईल, कारण प्रत्येकाला आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळायचंय. मयूर घारे A1 जोडी. अमर कदम कुठे आहेत?
आज अमर कदम यांना मिस करत असेल मयूर घारे, कारण ती पाटण तालुक्याची A1 जोडी आहे. पार्थेश पहिला चेंडू फुलटॉस, इथे मात्र चेंडू सोडून दिला, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. हा चेंडू खेळायला पाहिजे होता, पंच खेळवतात 9 चेंडू यस भीमर, आणि इथे कुठेतरी बॅटने या चेंडूला खेळायला हवं होतं, चेंडू सोडून दिला निश्चितच. 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये, टीमची धावा संख्या 17. फ्रीडचा चेंडू, सुवर्ण संधी असेल फलंदाज प्रवीण हरुगडे यांना, कारण फ्रीडच्या चेंडूवर तुम्ही बाद होण्याची संधी खूप कमी असतात. फ्रीडचा चेंडू वन साइड जिवाळा संघाला सुवर्ण संधी, प्रवीण हरुगडे ऑन स्ट्राइक. फ्रीडचा चेंडू स्वागत करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय, जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. अचूक टप्प्यावर कशी गोलंदाजी करावी हे मात्र प्रथमेश यांनी सिद्ध केलंय, कारण इकडे अवकुरे आताच्या गोलंदाजाला एक नॅचरल कटर प्राप्त असतो आणि कुठेतरी टायमिंग करण्यामध्ये अपयश. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ आहे तैनात, एक धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये, कारण पार्थेश अवकुरे आताचे फलंदाज या सिंगलच्या जोरावर 18 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अवकुरे आताचा फलंदाज पार्थेश गत सामन्यामध्ये पहिला चेंडू खेळत असताना षटकार ठोकला होता, त्या एकमेव चेंडूवर या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही, 22 स्वरूपात एक धाव. बॅट जरूर तलवारी सारखी फिरवली, परंतु संपर्कच झाला नाहीये. कुठेतरी या चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळावं लागेल, चेंडूच्या लेंथला ओळखावं लागेल. 2 चेंडूचा खेळ शेष, 19 रन्स ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर चेंडू, पार्थेश यांच्या बॅट मधून मोठा फटका, जरूर आहे, पंचांचा इशारा, हिटचा ह्यूज हिट, बुलंदी, पॉवरफुल स्ट्रोक, जिव्हाळा चषक, षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता, ज्या प्रकारे ऑन साइडला टार्गेट केले जाते. 25 धावा धाव फलकावर, 1 टू गो. या शेवटच्या चेंडूवर लवकर षटकार आला तर एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केलाय पार्थेश. व्हॉट अ स्ट्रोक, शॉट ऑफ द मॅच. पार्थेश यांच्या बॅट मधून अफलातून फटका, जिव्हाळा चषक, षटकार. काय आक्रमक फलंदाजी केली. शेवटच्या 2 चेंडूवर मात्र जी धावसंख्या कुठेतरी कमी वाटत होती सर, ती मात्र आता एका चांगल्या धावसंख्येमध्ये मजल मारले. अजय सर अगदी गुणसंख्या लेखन करत असताना अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. पहिल्या डावाखेर टीमची धावसंख्या धाव फलकावर 31 आणि 32 धावांचं लक्ष असेल टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. 32 रन्स टू विन. सर आम्ही टॉस करणार आहोत. शारवी 11 बागलवाडी विपक्ष शिव छावा स्पोर्ट्स सनबूर. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या प्लीज. चला नेक्स्ट मॅच चा टॉस शारवी 11 बागलवाडी विरुद्ध शिवछावा सनबूर. काटा आलाय आणि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. कुठेपर्यंत रोख ठेवाल समोरच्या टीम वरती? कमीत कमी तरी 30 रनापर्यंत आम्ही थांबवू त्यांना.
चला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा जास्त वेळ न घेता मॅचला करूया सुरुवात सेकंड इनिंगला मात्र होते सुरुवात टॉस जिंकला इथे शार्वी 11 बागलवाडी या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आमंत्रित केले शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघाला बॅटिंग करण्यासाठी जाऊया मॅचच्या दिशेने थँक्यू सो मच 32 धावांचं लक्ष शेवटच्या 2 चेंडूवर पारदेशांच्या बॅटमधून आलेले 2 षटकार मात्र कुठेतरी या सामन्याचं गणित बदलवतील का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल परंतु जे प्रेक्षक आमच्यासोबत होमसाई एमटीसी लाईव्हच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले त्या सर्वांचं त्या प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत 32 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज सागर आणि त्यांच्या साथीला प्रथमेश ही आघाडीची जोडी या मैदानामध्ये दाखल झाली आहे सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर षटक क्रमांक 1 साठी रनअप मध्ये तयार होत असताना बनपुर एक्सप्रेस या नावाने हा खेळाडू प्रचलित आहे आपल्या खेळाच्या जोरावर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्येच नाही तर नवी मुंबई क्रिकेटमध्ये आपलं नाव मात्र या खेळाडूने रोशन केलंय सामन्याला होईल सुरुवात दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू सागर ऑन स्ट्राइक प्रथमेश नॉन स्ट्राइकला आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर लॉंग ऑफला तैनात केलाय मिड विकेट डीपला आहे पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर पंचांचा इशारा वाईट बॉल दुसऱ्या डावाची सुरुवात मात्र अतिरिक्त चेंडूने झाली कारण अतुल भालेकर यांचे हे 6 चेंडू खूप महत्वाचे असतील कारण वेगासाठी जाणले जातात अतुल भालेकर आणि या 6 चेंडू मध्ये कशा प्रकारे रणनीती असेल टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे हे पाहिजे हाफ टॅकर चेंडू होता स्लॅश करण्याचा प्रयत्न गोशांकी क्षेत्रामध्ये ज्या दिशेला मान्यवरांचा कटआउट आहे त्यांना अगदी थँक्यू व्हेरी मच बोलणार हा फटका पाहायला मिळतोय 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल सागर यांचं खातं उघडलं जात आहे टीमची धावसंख्या 2 बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये एस्टनच्या मागे प्रवीण हरुगडे बुंदात टाकलाय चेंडू वेग वेग आणि वेग हा वेग आहे कॅप्टन 26 अतुल भालेकर यांचा फास्ट अँड फ्युरियस सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा का म्हटलं जातं साइड ऑफ ऍक्शन आणि ऍक्शन जरूर अनोखे आहे परंतु वेग आणि टप्पा ही त्यांची खासियत आहे निर्धाव चेंडू आलाय प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये एक वेगळी घडामोड घेऊन येईल 32 धावांचं लक्ष बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न वेगाने ते मात्र बीट केलंय चांगलं क्षेत्ररक्षण बुडावला क्षेत्ररक्षक तैनात आहेत हा वेग आहे अतुल भालेकर यांचा अगदी वेगाने चेंडू बॅटवर जरूर आला परंतु तो स्टिकरवर आदळलाय 3 चेंडूंचा खेळ झाला या पहिल्या षटकातील आणि पहिल्या 3 चेंडूवर धावा आल्यात अवघ्या 2 14 चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पायावर हाताळला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे 1 धाव मात्र प्राप्त होणार नाहीये सन्मान दिला जातोय सागर यांच्या माध्यमातून एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 4 चेंडूवर टीमची धावसंख्या 3 आणि या पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील याआधी देखील मी उल्लेख केला की टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणे कारण हे महत्वाचं षटक असेल तर या षटकामध्ये तुम्ही कोणताही जर गडी गमावला नाही तर मात्र नंतर आक्रमण करता येईल कारण अतुल भालेकर एक व्यावसायिक गटातील नवी मुंबईमध्ये क्रिकेट देखील खेळलाय तन्वी 11 कोपरकरणे परंतु आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना भालेकरवाडी या संघासाठी वन साइड जिवाळा या टीम साठी चांगला खेळ 5वा चेंडू घेऊन सज्ज होतील समोर फलंदाज प्रथमेश डावखुरे हाताचा हा खेळाडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न चेंडू कट झाला सगळे यष्टीरक्षक ऑन साइडला खेळायचा प्रयत्न हा चेंडू मात्र अगदी सरळ यष्ट्यांवर आदळलाय फलंदाजी काठी काढली सागर रात त्रिफळा बाद केले सागर बॅक टू द डगआउट
चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी याचं उदाहरण मात्र नितीन यांनी पेश केले. एक अनुभवी खेळाडू आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 4 विजयासाठी धावांची गरज असेल अर्थातच. नितीन भालेकर वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी जाणले जातात. 10 चेंडूमध्ये कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप. पहिल्या चेंडूवर संकेत यांनी आक्रमण केलंय, ठोकलाय, षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. अर्थातच 10 धावा, 10 रन्स ऑन बोर्ड. नितीन भालेकर कमी गतीने टाकलेला चेंडू, परंतु या गोलंदाजांनी ज्या प्रकारे संपूर्ण स्पर्धेमध्ये आज गोलंदाजी केली आहे, विविधता आहे आणि विविधतेने गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू. हा चेंडू देखील यॉर्कर हाताळला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण खराब होतंय. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला. धावचीची संधी असेल. फेकी अगदी योग्य दिशेला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा. लाजवाब विलक्षण वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. संकेत आणि त्यांच्या साथीला प्रथमेश. टीमची धावसंख्या धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 12 धावा. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय. अर्थातच 4, 2 चेंडू शेष. नितीन भालेकर अनुभव आहे त्यांच्याकडे. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर, आणि तो वापरत असताना 5वा चेंडू कमी गतीने टाकलेला शॉर्ट आर्म जॅक. डी प्लस स्क्वेअर लेग आहे. विवेक वरपे. एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलने टीमची धावसंख्या 13. 5 चेंडू 13 धावा. एक गडी बाद. सागर बाद झाल्यानंतर मात्र प्रथमेश आणि संकेत यांनी चांगला खेळ केलाय. संकेतने एक षटकार ठोकलाय. आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 7 चेंडू मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. 7 चेंडू 19ची आवश्यकता. 7 चेंडू 19ची गरज. फुलटो चेंडू. टायमिंग झालं नाहीये. समाधान भालेकर दुसऱ्या प्रयत्नात हा झेल सोडलाय. 2 धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा अगदी घेतल्या जातील. कुठेतरी या 2 धावा मात्र तुम्हाला आता निश्चितच टोचल्या जातील. 2 धावा प्राप्त केल्यात. जीवदान प्राप्त झाले फलंदाज प्रथमेश यांना. टीमची धावसंख्या धावफलकावर 15. आता 6 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. हा 2 धावा झेल सोडल्यानंतर प्राप्त केल्यात. आणि पहिल्या डावामध्ये कुठेतरी त्या 2 चेंडूवर आलेले 2 षटकार. पहा सर किती क्रिकेटचं समीकरण कसं बदललं जातं. 6 चेंडू 17ची गरज. अंतिम षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल आणि या अंतिम षटकासाठी कोणावर विश्वास दाखवला जाईल. कर्णधाराच्या प्रवीण हरुगडे लिजन क्रिकेटर आपल्या भालेकर वाडीसाठी पाटण तालुक्यासाठी 20 ते 22 वर्ष यांनी क्रिकेट खेळले आणि आज मात्र आपल्या जिव्हाळ्याकरांचा जिव्हाळ्या चषकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 6 चेंडू विजयासाठी धावांची गरज. 17. 6 चेंडू 17 धावा. संकेत ऑन स्ट्राइक. 6 चेंडू 17ची गरज असताना कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉल. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. येस व्हाईटचा रिव्ह्यू घेतलाय. तपासला जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आता मात्र तपासलं जाईल. होम साई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. निश्चितच तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. तुम्ही बिमर साठी अथवा व्हाईट बॉल साठी घेऊ शकता. तोच मात्र कुठेतरी यष्टीरक्षक अतुल भालेकर आणि सांगितलं की आम्हाला रिव्ह्यू हवा आहे आणि चांगला निर्णय. मॅच अत्यंत रोमहर्षक अवस्थेमध्ये येऊन ढेपल्या आणि एक धाव महत्वाची असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे.
इट्स अ वाईट बॉल आणि या रिओ देखील गमावला गेलाय. 6 चेंडूमध्ये आता 16ची गरज. 6 चेंडूमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत म्हणजेच मोठे फटके खेळावे लागतील. फुलटॉस चेंडू ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. वेग वरपे डी प्लस स्क्वेअर लेग आहे त्यांना दुहेरीचा प्रयत्न अगदी नकार दिलाय. फुलटॉस चेंडूवर कुठेतरी अपयश आलंय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आल्यानंतर मात्र या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश संकेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की एखाद्या खराब चेंडूवर फलंदाज बाद होतात आणि चांगल्या चेंडूवर मात्र फलंदाज चौकार षटकार ठोकतात. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. 17 धावा धाव फलकावर. 5 चेंडूमध्ये 15ची आवश्यकता. प्रवीण हरुगडे अनुभव आहे त्यांच्या गाठीशी. आता अनुभव कशा प्रकारे वापरतील. प्रथमेश डावकरे आता फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक तैनात केले. डी प्लस स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. अगदी या पायावर हाताळला जातोय. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र निश्चितच लेग बाय स्वरूपात प्राप्त होईल आणि एका धावेने समीकरण बदललं जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चार चेंडू 14 धावा. वॉट अ मॅच. चित्तथरारक सामना. अगदी जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले असेल त्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत. डेड बॉल. 4 चेंडू 14 म्हणजेच आता प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आपण पाहताय. जिव्हाळा चषक. 4 चेंडू 14ची गरज. लोअर फुलटॉस. हा दुसरा फुलटॉस चेंडू फटका फसलाय. जेलची संधी. वॉट अ कॅच. आणि संकेत स्वतःवर नाराज आहेत. या षटकामध्ये 2 फुलटॉस चेंडू त्यांना मिळाले होते आणि दोन्ही फुलटॉस चेंडू मिस केलेत. फलंदाज बाद. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट सहजासहजी घेऊ शकत नाहीये कारण क्रिकेट हा खेळ खूप रंजक आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं. 3 चेंडू 14ची गरज. आणि पहा सर 2 फुलटॉस चेंडू होते आणि दोन्ही फुलटॉस चेंडूवर 1 धाव आली आणि एका फुलटॉसवर गडी बाद झाला. म्हणजे तुम्हाला फुलटॉस चेंडू देखील बाहेर मारण्यासाठी परिश्रम कष्ट करावे लागतात. न्यू बॅटर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्टेट डाऊन द ग्राउंड. अगदी समोरच्या दिशेने मॅच मध्ये निर्णय क्षणाला आलाय. फलंदाज आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पहा अगदी निर्णायक क्षणाला षटकार आलाय. लॉंगॉनला क्लिअर करत असताना हा फटका अगदी खेळलाय आकाश यांनी. सामन्यामध्ये समीकरण बदललं जाईल. 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. परिश्रम करत असताना आकाश. आणि निश्चितच तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. 2 चेंडू 8ची गरज. 2 चेंडू 8 धावांची गरज असताना अगदी हाफ ट्रॅकर होता. टॅपचा फटका पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होईल बाद. 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल आणि एका चेंडू मध्ये करायच्यात आता 7 धावा. एक चांगला चेंडू जर आला तर मात्र सामना जिंकेल 1 साइड जिव्हाळा. परंतु एक अतिरिक्त चेंडू आला तर मात्र काही घडू शकतं. परिश्रम करत असताना दोन्ही संघ परिश्रम करत असताना दोन्ही खेळाडू 1 चेंडू 7ची गरज बनवू शकतात. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. वेलकम मराठा वॉरियर्स. 1 चेंडू 7ची गरज असताना अगदी कमी गतीने टाकलाय. यस 1 चेंडूचा अगदी इशारा केला गेलाय. म्हणजेच काय घडलंय पाहावं लागेल. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एखादा अतिरिक्त चेंडू आला तर काहीतरी घडू शकतं. आणि या क्रिकेटमध्ये निश्चितच अशा वेळेला मोठे मोठे चमत्कार आपण घडताना पाहिलेत. 1 चेंडू 7 धावा. परिश्रम करत असताना टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. 1 चेंडू 7 धावा. प्रवीण हरुगडे. एक चांगला चेंडू हाताळावा लागेल. अनुभव आहे. अनुभवाचा वापर करावा लागेल. अनुभवाचा वापर केलाय. स्विच करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त होईल. अभिनंदन टीम. 1 साइड जिव्हाळा सलगचा दुसरा सामना जिंकलाय. आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये हार्ड लक बॅड लक टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे. आणि सर जसा आपण उल्लेख केला की पहिल्या डावामध्ये पार त्याने ठोकलेले 2 चेंडूवर 2 षटकार. हे मात्र सामन्याचं गणित बदलवलं आणि हे असतं क्रिकेट. त्या 2 चेंडूवर आलेले 2 षटकार आणि सामना जिंकलाय 6 धावेने टीम 1 साइड जिव्हाळा. अभिनंदन टीम. 1 साइड जिव्हाळा. अर्थातच या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय.